हॅलो, माझं नाव आहे फाल्गुनी गणेश गुजर. मी किड्स झोन या स्कूलमध्ये ॲज अ टीचर म्हणून काम करते. तर आज आमची गॅदरिंग झाली, 14वी गॅदरिंग होती. खूप छान गॅदरिंग झाली. याच्यामध्ये प्रमुख पाहुणे फड सर, व्यंकटेश केंद्र सर, मॅडम भरपूर पाहुणे आलेले होते. त्यांचं स्वागत समारंभ झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या छोट्या कलाकारांनी खूप सुंदर डान्स केला. पॅरेंट्स लोकांनी ते ॲप्रिशिएट केलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मेन भाग जो घडला तो म्हणजे आम्ही आजच्या पॅरेंट्सला रामाचं महत्त्व, रामायण याविषयी खूप सुंदर माहिती सांगितली आणि पॅरेंट्सला पण ती. आणि आमच्या गॅदरिंगची थीम होती सपनों की उडान. या कार्यक्रमामध्ये आमच्या गॅदरिंगमध्ये नर्सरी स्टुडंट, ज्युनियर, सीनियर KG, 1st to 9 एवढ्या मुलांनी परफॉर्मन्स दिले. त्याच्यानंतर आमच्या इथे गणपती सॉन्ग आम्ही इथे सादर केलं. त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट म्हणजे आम्ही आर्मी सॉन्ग इथे सादर केलं. ते पॅरेंट्सला खूपच आवडलं, सगळ्या पॅरेंट्सला खूप आवडलं. जो भेटला आमच्या प्रिन्सिपल मॅम कल्पना धायतडक मॅम आमच्या प्रिन्सिपल आहे. सगळ्यात मोठा सपोर्ट त्यांचाच होता. त्यांच्यामुळे आम्ही सगळा कार्यक्रम पार पडला. त्याच्यानंतर आमच्या सगळ्या टीचर्स, अनिता मॅम, जयश्री भारंबे मॅम, ऑल टीचर्स सगळ्यांनी खूप मेहनत घेतली सर. सगळा लेडीज स्टाफ, ओनली लेडीज स्टाफ. त्याच्यानंतर कराटेचा डेमो झाला सर, 2nd स्टँडर्ड आणि 4th स्टँडर्डचा. आणि खूप सुंदर सगळ्या मुलांनी प्रेझेंट केला. पॅरेंट्सलाही खूप आवडलं. आम्ही कराटे शिकवतो त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांना हे की पुढे जाऊन आम्ही आपलं कसं आत्मसन्मान, आपण आत्मरक्षण कसं करू शकतो ते आम्ही दाखवलं त्याच्यातून. कुठले क्लासची मुलं आहेत सर आमच्याकडे नर्सरी, ज्युनियर, सीनियर, 1st स्टँडर्ड to 9th स्टँडर्डपर्यंत आहे. आणि नेक्स्ट इयर आपल्याकडे 10वी पण येणार आहे. वार्षिक काय कार्यक्रम असते शाळेमध्ये आपले? सर वार्षिक आपल्याकडे सगळे प्रोग्राम होतात. स्टार्टिंग आपलं सगळ्यात फर्स्ट आषाढी एकादशी असते. त्याच्यानंतर आपलं 15 ऑगस्ट असतं, रक्षाबंधन असतं. त्याच्यानंतर आपलं रक्षाबंधन नंतर आमची नवरात्र असते सर. आम्ही नवरात्रमध्ये सगळ्या ज्या लेडीज आहे आमच्या स्कूलचा त्यांना इन्व्हाइट करतो सर गरबासाठी. नवरात्रानंतर आमचं दिवाळी सेलिब्रेशन असतं. दिवाळीनंतर 26 जानेवारी असते. त्याच्यानंतर सगळे आपले जे महान नेता आहे त्यांच्या जयंत्या आम्ही साजरे करतो. संक्रांत असते. मोबाईलपासनं सर कसं झालंय ना, आजकाल मेन म्हणजे जे आहे ना, मोबाईल खूप मुलं यूज करतात. तर मोबाईलमधनं दूर राहण्यासाठी कसं आहे ना, पॅरेंट्सनीच आधी जर मुलांना मोबाईल नाही दिले तर ते घेणारच नाही ना. पॅरेंट्सने आधी स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे आणि पॅरेंट्सने आधी मोबाईल कमी यूज करायला पाहिजे, म्हणजे मुलंही मोबाईल कमी यूज करतील. माझं याच्यावर एक मत आहे, मोबाईल हा वाईट नाही आहे, तुम्ही कसा वापरता त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. कारण की कोणत्याही साईडच्या 2 बाजू असतात. मोबाईलमध्ये तुम्हाला घाणेरड्या गोष्टी पण मिळतात ज्या तुम्हाला हानिकारक असू शकतात, पण त्याच्यात सगळ्यात जास्त असतं की तुम्ही चांगलं पण शिकू शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे गुगल. आज मला सांगा, जर तुमच्याजवळ मोबाईल नसता तर तुम्ही प्रत्येक सेकंदाला एखादी माहिती तुम्ही बघू शकले नसते. तर तुम्ही विद्यार्थ्यांना हे सांगा की तुम्ही मोबाईल वापरा, पण तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी वापरताय ते महत्त्वाचं आहे. आज मला सांगा, खेड्यातल्या खेड्यातला जरी माणूस असला आणि त्याला जर रस्ता माहीत नसला तर तो याला त्याला विचारत नाही, तो मोबाईलवर सर्च करतो. का? की त्याला वेळ नसतो किंवा त्याला असं वाटतं की मला कोणी सांगणार नाहीये. पण ते कशामुळे? मोबाईलमुळे. मोबाईल हा मुळीच वाईट नाही, पण तुम्ही वापरता कसा ते महत्वाचं आहे. किड्स झोन इंग्लिश स्कूल, किड्स झोन इंग्लिश स्कूल, पुंडलिक नगर रोड, रामदास टावर, कल्पतरू हाऊसिंग सोसायटी, कारखेडा परिसर. माझं नाव कल्पना अनिल धायतडक. मी किड्स झोन इंग्लिश स्कूलची प्रिन्सिपल आहे. आज आमच्या शाळेचं 14वं वार्षिक स्नेहसंमेलन होतं आणि हे स्नेहसंमेलन घेण्याचा उद्देश एवढा होता की मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, जे की त्यांना संस्कार पण व्हावे, त्यांना स्टेज डेअरिंग पण मिळावं, स्टेज करेज मिळावं, याच्यासाठी आम्ही हा परफॉर्मन्स घेतलेला आहे. आणि आज माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत खूप सुंदर परफॉर्मन्स दिला आणि त्याच्यासाठी आम्हाला पालकांकडनं वन्स मोर वगैरे जे ॲप्रिसिएशन भरपूर काही भेटलं. चांगले आम्हाला जे आंधळे महाराज होते त्यांचं आम्हाला नेतृत्व लाभलं. त्याच्यानंतर सारडा महाराज, नंतर PI केंद्रे सर यांचं मार्गदर्शन लाभलं आम्हाला, की जे गरिबीतनं आज एका मोठ्या पोस्टला काम करतायत. ते एक आम्हाला संधी मिळाली त्यांच्याकडनं 2 शब्द ऐकायची. आणि याच्यामध्ये माझ्या शाळेचा जो स्टाफ होता त्यांनी खूप छान मेहनत घेतलेली आहे. छोट्या मुलांना शिकवणं सोपं नसतं, पण माझ्या स्कूलमधल्या ज्या स्टाफने खूप मोठं मेहनत घेतलं, त्याच्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार पण मानते ॲज अ प्रिन्सिपल म्हणून. कारण एकटं प्रिन्सिपल काही करू शकत नाही, मुख्याध्यापक काही करू शकत नाही. ते बाकी सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही हे स्नेहसंमेलन पार पडलं आणि खूप छान प्रकारे आमचं सेलिब्रेशन साजरं झालं. आजची थीम होती सपनों की उडान. म्हणजे आज प्रत्येकजण स्वप्नाच्या विश्वामध्ये आहे
आणि त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या थीम याच्यासाठी घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये आम्ही अध्यात्मापासून तर आईवडिलांपासून म्हणा किंवा सोल्जर आर्मी हे जे आहे वेगवेगळ्या थीम आम्ही त्याच्यातनं घेतल्या की प्रत्येक ठिकाणी मुलगा उडान करू शकतो, त्यांचे स्वप्ने पूर्ण करू शकतो. म्हणून आम्ही ह्या थीमचं जे सपनो की उडान ही आमची थीम आणि यशस्वीपणे पार पडली असं माझं मत आहे. रामायणचं बी फार छान. रामायण तर रामलीला जी होती ती तर आमची खूप सुंदर झाली आणि माझ्या चिमुकल्यांनी खूप सुंदर त्याच्यामध्ये परफॉर्मन्स केला आणि त्याच्यासाठी मी माझे रोहिणी मॅडम आणि जयसी भारंबे मॅडम यांचे खूप खूप आभार पण मानते. त्यांनी खूप मेहनत घेतली कारण छोट्या मुलांना शिकवताना त्यांचे काय परिस्थिती झाली असेल आज मला जाणीव झाली त्या गोष्टीची. त्यामुळे त्यांना पण मी एक ॲप्रिशिएशन देते माझ्यातर्फे. आपलं नाव सांगा आणि शाळेचा ॲड्रेस. माझं नाव आहे कल्पना धायतडक, किड झोन इंग्लिश स्कूल, पुंडलिक नगर, गारखेडा परिसर.